आंदोलन करण्यात आलं। मुंबईतल्या दादर इथे असलेल्या चैत्यभूमी परिसरात आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। झुरळ क्रांती दल अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला मुंबईमध्ये काही अंशी पाठिंबा मिळताना दिसतो आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्यासोबत जोडलेत। महेंद्र, आता आपण जिथे आहात तिथल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सांगा की पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात का घेतलंय? सर, आपण पाहतोय दिल्ली येथे जंतर मंतरमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दत्के आंदोलन करतात। त्यांना समर्थन म्हणून या ठिकाणी काँग्रेस जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलिसांच्या गाडीतून ह्या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते पकडले गेले आणि जमावबंदी आहे ती लागू करण्यात आली आहे। एकंदरीत यांचं शांततापूर्ण आंदोलन होतं असं म्हणणं आहे। मात्र या ठिकाणी जे जितकेही तरुण युवक होते, काही शिक्षक होते, या ठिकाणी ते त्यांना ज्या पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यात आले। महेंद्र, आता आपण जिथे आहात तिथली परिस्थिती पाहता आता आंदोलन आटपलंय का? प्रसाद सर, मोठ्या संख्येने तरुण जमणार होते, मात्र काही तुकड्यामध्ये जे ती युवक आले होते त्यांनी घोषणाबाजी केली होती। त्यांना त्या पद्धतीनेच पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतले आणि आता काही तरुण आहेत त्यांनाही आजूबाजूला पोलिसांकडून बघितलं जाते आणि त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात येत आहे। धन्यवाद महेंद्र या सगळ्या तपशिलासाठी। दरम्यान आपण आत्ताच्या घडीला जी दृश्य पाहतोय ती नवी दिल्लीतली आहेत। नवी दिल्लीमध्ये संसद परिसरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीजेपीच्या आंदोलकांना रोखण्यात आले। जी दृश्य आपण पाहतोय ती दिल्लीतली आहे। दरम्यान काही क्षणांसाठी मध्ये मुंबईची दृश्य आपण समोर आली होती। आम्ही काल पण प्रोटेस्टला आलेलो, आज पण प्रोटेस्टला आलोय। जे प्रोटेस्टची जी अध्यक्ष आहे ती हाऊस अरेस्ट केलेलं, म्हणून आम्ही पुढे काय करायचं ते आम्हाला काही कल्पना नाहीये आणि जी इथे मुलं थांबलेत त्यांना घेऊन जाते, तेच मला बाकी पुढे काहीच माहिती नाही। पण यामध्ये दावा आलेला आहे तर तुमचा मूळ उद्देश काय आहे? तुम्हाला पाठिंबा द्यायचा का वाटतोय? काय तुमचं म्हणणं काय आहे? कारण की एवढं इथे चालू आहे, नीटचे पेपर्स लीक झालेत, 20 मुलांचं सुसाईड कमेंट झालंय, तरी कोणी काही बोलत नाहीये। तर त्याच्याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे। अकाउंटेबिलिटीच नाहीये लोकांकडे, अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंट घेत नाही। आता जेवढं मला सांगता येतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं। आता तुम्ही सगळे एकत्र माईक घेऊन माझ्या तोंडाजवळ आलात तर मला जेवढं कळतं तेवढं मी सांगितलं। लेफ्ट विंग राईट विंग असा जो रंग हे आता ह्या वेळेस कुठल्याही पक्षाची साईड घेण्याची वेळ नाहीये। लेफ्ट विंग मुंबईतल्या दादर चैत्यभूमी परिसरातली ही दृश्य आहेत। दरम्यान आता इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट होतीये की या आंदोलनाच्या निमित्तानं विविध प्रकारची प्रतिक्रिया येते। संसद की सर्वोच्च नेत्री हमारी आदरणीय डिम्पल यादव जी के साथ जो अभद्रता हुई है, जो व्यवहार हुआ है, उसके खिलाफ आज हम सब लोग हजरतगंज चौराहे पर आए। आज नीट पर भारतीय जनता पार्टी नहीं बात करना चाहती है। नौजवानों के साथ जिस प्रकार से खिलवाड़ कर रही है उसके खिलाफ आज हम लोग हजरतगंज जाम किए हैं। नहीं चलेगी। हमारी मांगे ये है कि हमारी सांसद जो वहाँ गिरफ्तार हुई है डिम्पल जी, उनको रिहा किया जाए और जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ है उसकी न्यायिक जांच हो। तो मोदी सरकार तुरंत धर्मेंद्र प्रधान के साथ इस्तीफा दे। ये भारतीय जनता पार्टी की सरकार गुंडाई पर उतारा है। लोकतंत्र के माध्यम से हमें अपनी बात कहने का भी अधिकार नहीं है, इसलिए सरकार के खिलाफ हम लोग सड़कों पे हैं।